पावसाळा म्हटलं की रानात अनेक प्रकारच्या रानभाज्या तयार होतात. त्या चवीने अतिशय उत्तम, तशाच खूप साऱ्या विटॅमिन्सनी भरपूर असतात. पण अनेक अशा भाज्या आहेत ज्याची आपल्याला ओळखही नसते. ए पण काही काही अशा भाज्या आहेत की ज्या आपल्याला ओळखीच्या आहेत आणि त्यातलीच एक भाजी म्हणजे काटोल. काटोल म्हणजेच कंटुले. कंटुले हे खायला अतिशय चविष्ट आणि चवदार लागतात. तसेच ते भरपूर पौष्टिक आणि खूप साऱ्या विटॅमिन्सनी भरपूर असतात. कंटुले हे बाजारात अतिशय सहजपणे मिळून जातात. तर अशीच कंटुल्याची भाजी आज आपण बनवणार आहोत. पण तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवूया आज आपण रानभाजी कंटुले किंवा काटोल. इथे मी मस्त काटोल स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याला चिरून घ्यायचे आहेत. ही भाजी करण्यासाठी कुठलेही वेगळ्या प्रकारचे मसाले वगैरे लागत नाही. मस्त साधी, सोपी, चवीला एकदम उत्तम अशी भाजी लागते ही. रानभाज्याचं वैशिष्ट्यच हे असतं की त्यामध्ये काही नाही टाकलं, साधी फोडणी दिली तरी पण त्या भाज्या अतिशय चविष्ट लागतात. इथे मी कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तेल टाकलं, जिरं मोहरीची फोडणी दिली. आता त्यामध्ये लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि थोडासा अद्रकचा पेस्ट टाकलेला आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला कोणती रानभाजी आवडते बरं? काटोल ही माझी सर्वात फेवरेट रानभाजी आहे. रानभाजीच नाही तर जेवढ्या काही भाजी असतात त्याच्यामध्ये सर्वात फेवरेट भाजी म्हटलं तर माझी ही काटोल आहे. याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण चिरलेले काटोल यात टाकून घेणार आहोत. काटोलला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दोन मिनिट झाकण ठेवून त्याला तसंच मुरू द्यायचं. तुम्हाला कोणती रानभाजी आवडते बरं? एकदा कमेंट करून नक्की सांगा. दोन मिनिटांनंतर आपण त्याला पुन्हा चेक करणार आहोत. व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि आणखी 1 मिनिट त्याला वाफ द्यायची. आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत मसाले. मसाल्यामध्ये काही विशेष नाही, फक्त आपल्या घरी जे मसाले आहेत तेच टाकायचे. त्यामध्ये तिखट, मीठ, हळद टाकून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये मी थोडासा गोडा मसालाही टाकलेला आहे. जर तुमच्या इकडे असेल तर टाका, नसेल तर नका टाकू. आणि थोडंसं टाकलेलं आहे आमचूर पावडर. रानभाज्याची वैशिष्ट्य अशी असते की त्यामध्ये तुम्ही मसाले नाही वापरले तरी पण ते मस्त साधी फोडणी दिली तरी पण छान वाटते बरं का. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी या प्रकारे आणि त्याला 2 मिनिट वाफ द्यायची. दोन मिनिट वाफ दिल्यानंतर त्यामध्ये मी आता टमाटर आणि मीठ टाकून घेणार आहे. आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला 2 मिनिट वाफ द्यायची. आणि आता थोडंसं पाणी घालायचं आणि 5 ते 10 मिनिट त्याला झाकण लावून व्यवस्थित
शिजू द्यायचं. आपली भाजी होते तयार मस्त. आणि आता तुम्ही घ्या याला खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. बघा आपली भाजी झालेली आहे तयार. आता तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.